इथे आपण फोर टक्स अस्तरचा फोर टक्स ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. तर आता इथे आपण ब्रेस पट्टी आहे ही आता कशी जोडून घ्यायची आहे. आता अस्तरची ब्रेस पट्टी ब्लाऊज ची ब्रेस पट्टी दोन्ही मिळून दोन्हीही पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि वरून दाब टीप देखील द्यायची आहे. तर आता व्यवस्थित अशी दाबटीप दिल्याने आपला व्यवस्थित असा भाग व्यवस्थित बसतो आणि एकदम असे फिनिशिंगमध्ये ही पट्टी तयार होते. तर आता शिल्लक राहिलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे आणि कट करत असताना आकारानुसारच व्यवस्थित कट करायचं आहे. तर आता इथे आपण पाहू शकता की आपली ब्रेस पट्टी तर जोडून झालेली आहे आणि व्यवस्थित असा आकार देखील आलेला आहे. तर आता इथे आपण पुढचा जो भाग आहे तो देखील अस्तरवर व्यवस्थित असे दोन्ही जोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी आकाराने आपली जी मशीन आहे ती व्यवस्थित आकाराने फिरवून व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायचं आहे आणि टीप मारत असताना आपण कपड्याची घडी पडू द्यायची नाही. कारण व्यवस्थित अशी जर घडी पडली तर आपल्या जी आपण अस्तर जोडत आहे तिथे देखील फुगा येऊ शकतो आणि आपलं कपडा देखील व्यवस्थित असा बसू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं कापड जोडून घ्यायचं आहे. तर आता शिल्लक राहिलेला कपडा देखील आपण व्यवस्थित आकारानेच कटिंग करून घ्यायचा आहे आणि बऱ्याचदा आपण कटिंग करत असताना आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे. तर आता इथे आपलं पुढचा भाग देखील जोडून झालेला आहे. आता आपल्याला इथे फोर टक्सची मापे टाकायची आहेत. तर इथे 4 इंचावर आपण माप टाकलेलं आहे आणि टक्स घेण्यासाठी 2.5 इंचावर देखील मार्जिन केलेलं आहे. तर आता इथे आपण मध्ये 1.5 इंचाचा गॅप ठेवून आपला जो टेप आहे तो टेप फिरवायचा आणि व्यवस्थित असं मार्जिन करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपले 4ही टक्स व्यवस्थित आपण खुणा करून घेतलेल्या आहेत. आता व्यवस्थित असं मार्जिन करायचं आहे आणि जर माप छोटं असेल तर छोटं माप असताना जो मधला गॅप आहे तिथं 1-1 इंचावर जर खुणा केल्या तरीही चालतील. परंतु आपलं माप मोठं असल्यामुळे आता इथे मी 1.5 इंचावर खुणा केलेल्या आहेत. तर आता इथे आपले टक्स झालेले आहेत. आता टक्सचे मार्जिन झालेले आहेत. आता इथे व्यवस्थित असे आपण व्यवस्थित खुणावर व्यवस्थित टिपा मारायच्या आहेत. आपला पहिला टक्स व्यवस्थित असा 1/2 इंच सोडून कपडा पुढे वरती 1/2 इंचावर असं खूण करायची आहे आणि टिपा मारायच्या आहेत. तर आता इथे अगदीच 4ही व्यवस्थित असे कपडा धरून व्यवस्थित आपण टिपा मारून घ्यायच्या आहे आणि टिपा मारत असताना दोन्हीही ज्यावेळेस टक्स घेताना टिपा मारताना व्यवस्थित अशा सरळच टिपा मारायच्या आहेत. जेणेकरून आपला कपडा अगदीच व्यवस्थित असा दिसेल आणि आपले जे टक्स आहेत ते व्यवस्थित आकारातच येतात आणि जे आपले 4 टक्स आहेत ते देखील फिनिशिंगमध्ये येतात. जर तिरक्या टिपा मारल्या तर मात्र आपल्या कपड्याला फुगा देखील येऊ शकतो आणि आपला जो फोर टक्स आहे तो देखील व्यवस्थित असा आकार येणार नाही आणि सर्वच व्यवस्थित टिपा आपण मारून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या 4ही टक्सचे मारून झालेल्या आहेत. तर आता इथे पाहू शकता की 4ही टक्स आपण घेतलेले आहेत आणि आता इथे अगदीच पुढचा भाग आपला हा व्यवस्थित असा
टक्सचा आलेला आहे. तर आता इथे आपण व्यवस्थित जी ब्रेस पट्टी जोडायची आहे तिथे तिरका असा आकार द्यायचा आहे. आणि आता इथे आपण जी ब्रेस पट्टी जोडलेली आहे ती ब्रेस पट्टी घेऊन व्यवस्थित असे पुढच्या भागाला जोडून व्यवस्थित अशी टिपेवर टिप मारून घ्यायची आहे. अगदीच दोन्हीही कपडा व्यवस्थित असा घ्यायचा आहे, कारण गुढी पडू द्यायची नाही, घडीही कुठे पडू द्यायची नाही. व्यवस्थित असा दोन्ही कपड्यांवर टिप मारून घ्यायची आहे. आता दोन्ही कपडा जोडून घेतल्यानंतर आता जो एक भाग जोडलेला आहे तर आता व्यवस्थित असं जो आपला मधील भाग आहे तो व्यवस्थित फोल्ड करून आतमध्ये घ्यायचा आहे आणि वरून व्यवस्थित अशी टीप द्यायची आहे, कारण दोन्ही कपडा जोडायचा आहे. आणि व्यवस्थित असं जोडून घेतल्यानंतर आता जो आतमध्ये फोल्ड केलेला कपडा आहे तो अगदीच व्यवस्थित असा आपण बाहेर काढायचा आहे. तर आता इथे आपण जो आतमधला कपडा व्यवस्थित बाहेर काढलेला आहे. तर आता इथे आपण पाहू शकता की आपला जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण हुकपट्टी आणि लूकपट्टी जोडणार आहोत, तर ती देखील पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता इथे आपला पुढचा भाग जो आहे टक्स मारून व्यवस्थित अशी ब्रेसपट्टी जोडून व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.